बरी आहे ना ती? रात्रभर नवऱ्याचा बेदम मार खाल्लेली बाई जेवढी बरी असू शकते तेवढी बरी आहे ती. उद्या मी म्हटलं की हे मूल हर्षचं आहे, तुझं अबॉर्शन झालंच नाही. आसावरीबद्दल वाईट बोललेलं मी खपवून घेणार नाही. खूप उमाळा आला तिच्या प्रेमाचा. उद्या त्यांची सोनोग्राफी करून घ्या आणि ते रिपोर्ट मला दाखवायला आणा, मगच मी काय ते सांगू शकते. डॉक्टरांनी आत्ताच इंजेक्शन दिलंय आणि डिस्टर्ब करू नका म्हणून सांगितलंय. बरी होईल ना आसावरी? बाळाला काही धोका तर नाही ना? म्हणजे तुझ्या पापाची इतकी कमी किंमत वहिनीला मोजायला लागली ना तर मला आनंदच होईल. माई कुठे आहे? देवघरात. दादा, तिला वाटतंय की तिच्या लाडक्या लेकासाठी तिनं देवापुढे पदर पसरला ना तर देव माफ करेल त्याला. राजवाडे. हां, हॅलो दादा, ते मुंबईचं काम झालं का? बरं बरं. कलेक्टरच्या ऑफिसमधून नोटीस येऊन राहिले दादा. हो, बेकायदा जमीन बळकावली म्हणतो. कलेक्टर कोणी नवीन बाई आहे, मुक्ता राजवाडे नाव. सही ठोकली ना खाली. नाही नाही दादा, तुम्ही काळजी करू नका, मी माहिती काढतो सगळी. हां, जातो ना चंद्रपूरला. हो बा. राजाराम पांढरे बोलतो. हा, महत्वाचं काम होतं म्हणूनच फोन केला. ते चंद्रपूरला कोणी मुक्ता राजवाडे नावाची नवीन कलेक्टर बाई आली. जरा बघा बाई नक्की आहे काय. हा, माहिती काढा आणि उद्या दुपारपर्यंत कळवा. ठेवतो. अगदी सायकास्ट. एक सेकंड. हो हो, अगदी एक सेकंड, मी हळू येते.
मला इकडे आण. बस बस. मला हळूहळू गीतू धरते. बस बस. पाणी दे. पाणी दे. माई सहन होत नाही. आई ग. आई ग. संयोगिता, तुझ्या मनात नसतानाही मी तुला अबॉर्शन करायला नेलं. त्याची ही मला झालेली शिक्षा आहे का ग? वहिनी, माई पाणी. माई. बरं वाटते आता? माझं एक काम करशील? काय? फार त्रास झाला ना, तर डॉक्टरांनी काही गोळ्या घ्यायला सांगितल्या होत्या, त्या जरा आणशील? नाही. प्लीज. नाही. अरे त्या गोळ्या घेणं फार गरजेचं आहे बाबा मला. मला शक्य नाही ते. मला त्रास होत आहे फार. मग मी काय करू? मदत. हे बघ, मला चालायलाच जमत नाहीये, नाहीतर मी स्वतः जाऊन आणले असत्या. हे बघ, जे शेजारी कोणी असेल त्यांना सांग, ते आणतील गोळ्या. अरे पण तू. एकदा नाही म्हणून सांगितलं ना तुला मी. ऐक. नशीब अडचणीच्या वेळी ती शेजारची सीमा देवासारखी धावून आली, नाहीतर. पण आपल्या आयुष्यात अडचणी निर्माण करणारा मात्र अजून सुखात जगतो. आणि आता झोपायचं. हा, कसलाही विचार करायचा नाही, कळलं? माई, प्रियांका कुठे आहे? माई, प्रियांका कुठे आहे? तू डोळे मीट बरं, उगीच नसते विचार कशाला. पण प्रियांका गेली का आहे अजून? अगं, ती थांबेल असं वाटतंय का तुला? गेली पळून. पण तू तिचा विचार सोडून दे बरं. तिचा विचार कसा सोडू मी माई? यावेळी तिने सुरू केलेला डाव माझ्या अक्षरशः अंगाशी आलाय.
पण आज ना उद्या मी तो डाव तिच्या अंगावर उलटवल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी तिला असं अंग झटकून पळून जाता येणार नाही. नक्कीच नाही. सावरे, आता तू विश्रांती घे बरं. हे सगळे विचार आपण नंतर करू. हं? आता हा विषय बंद. घे. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. खरं सांगू, माझी आई गेल्यानंतर माझी इतकी काळजी कोणीच घेतली नाही. आज ना मला इमोशनल ड्रामा बास. म्हणजे हे बघ, माझं एवढं कौतुक करण्याची काही गरज नाहीये. का करू नये? अहो तुम्ही हे ठीक आहे, मी काळजी घेतली, पण त्या मागे काळजी नाही, व्यवहार आहे. म्हणजे त्याचा असाही नाही ना की मी हे जे सगळं करतोय त्याला कारण तुला माझी आणि त्याच्या कितीतरी पटीनं जास्त मला तुझी गरज आहे. हॅलो. हां बाबा, सचिन. हा बोल. काय रे? बाबा, काल तुम्ही बँकेत गेलात तेव्हा आपला चेक क्लिअर झाला होता ना? अरे त्या बँक मॅनेजरशी मी स्वतः बोललो. का आता काय झालं? काय नाही, होतो सेक्रेटरी कटकट करतोय. अजून म्हणतोय की पैसे ट्रान्सफर व्हायला उशीर झाला, फाईन भरायला लागेल. ही काय मोगलाई लागले का? मी जाऊन बोलू का त्याच्याशी? नाही नाही बाबा, तुम्ही कशाला? अहो मीच जाईन. फक्त काय की मला आज ऑफिसमधून लवकर निघता आलं पाहिजे. तू सोड रे. अरे मी जाऊन येतो. तुला नाही निघता आलं तर उगाच राहून जायला नको. या कामात दिरंगाई चालत नाही. पण बाबा, तुम्ही एवढ्या लांब. अरे घर घेतलंयस ना बाळा, मग मी एवढंही करू शकत नाही. चांगला छाडतो जाऊन त्याला. जास्त काही झालं तर तिथूनच तुला फोन करेन. चालेल? चालेल बाबा. सॉरी, तुम्हाला परत त्रास देतोय. थँक्यू. अरे काय, चल बाय. बाय. संयोगिता, काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? अगं, रडतेस का तू? काय म्हणाल्या काय त्या? माझ्याशी फारसं काहीच बोलल्या नाहीत त्या. त्यांनी दादाला भेटायला बोलवलंय. अगं पण काहीतरी तर बोलल्या असतील ना? अजून धोका टळला नाही असं म्हणाल्या. ते खूप गंभीर वाटत होते. माई 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 वहिनीला, बाळाला काही
होणार नाही ना ग. होणार संयोगिता. होणार संयोगिता. आसावरी, तुझ्या बाळाला शिक्षा होणार. तुझ्या वहिनीला कर्माची फळं भोगावी लागणार. तिच्या आणि ज्याच्याशी तिची जन्माची गाठ बांधली गेली त्याच्या. तू तू बाहेर का आलीस? डॉक्टरने तुला पडून राहायला सांगितलंय ना? काय फायदा आहे माई? मला माहिती आहे त्यांनी एका जीवाची किंमत दुसरा जीव घेऊन वसूल केली. आसावरी, अगं काय बोलतेस तू? हे कुणाचा जीव? मीच माझ्या हाताने घेऊन गेले होते ना संयोगिताला अबॉर्शन करायला. आसावरी, अगं बरोबर आहे. करावे तसे भरावे. मुलांना शाळेत शिकवायचं आणि आता नशिबाने मला शिकवलं. बरोबर आहे. बरोबर. वहिनी, जर हेच नशीब असेल तर मला ते मान्य नाही. करावं एकानं आणि भरावं दुसऱ्यानं हा न्याय नाही. ज्या व्यक्तीनं माझ्या बाळाचा जीव घेतलाय ना त्याला शिक्षा होईल, नक्की होईल. पण ती व्यक्ती तू नाहीस. ती व्यक्ती कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. नाही का? आई, मी जर बाजारात जाऊन येते.